So hello students, good morning. Let's start our today's lecture of the physics. Okay. तर लास्ट टाइम आपण डिफरंट टाइप्स ऑफ एरर कुठल्या कुठल्या आहेत ते बघितलेलं होतं. डिफरंट टाइप्स ऑफ एरर. बेसिकली एरर्सचे दोन टाइप आहेत. एक आहे सिस्टमॅटिक एरर आणि दुसरा आहे रॅन्डम एरर. ओके. सिस्टमॅटिक एरर जे आहेत ते मेजरमेंट सिस्टीम मुळे क्रिएट होणारे एरर्स आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या होत्या, इन्स्ट्रुमेंटल एरर होत्या, पर्सनल एरर होत्या, एन्व्हायरमेंटल एरर होत्या, थेरॉटिकल एरर होत्या. ओके. अशा प्रकारच्या काही एरर्स होत्या. इन्स्ट्रुमेंटल मध्ये आणि कुठल्या येतात किंवा पर्सनल मध्ये कुठल्या येतात हे आपण बघितलेलं होतं. आणि काही एरर अशा असतात की ज्याला काही रिझन नसतं आणि ते म्हणजे काय रिझन आहे त्याचं आपल्याला माहिती नसते आणि अचानकपणे मेजरमेंट मध्ये काय होतात, ऍक्सिडेंटली एंटर करतात. त्याला काय म्हणतो आपण, रॅन्डम एरर. तर हा टाइप्स ऑफ एरर, सगळ्या टाइपचे एरर किंवा कॉजेस ऑफ एररचा पार्ट आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे. आजच्या लेक्चरला एक इम्पॉर्टंट पार्ट आपण बघणार आहे आणि दॅट इज द इस्टिमेशन ऑफ द एरर. इस्टिमेशन ऑफ द एररचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. इस्टिमेशन ऑफ एरर. आता इस्टिमेशन ऑफ एरर म्हणजे काय, एरर कशी डिसाइड केली जाते किंवा कशी कॅल्क्युलेट केली जाते. इस्टिमेशन ऑफ एरर काही वेळेला काही बुक मध्ये याला एक्सप्रेशन ऑफ एरर असंही म्हटलं जातं. एक्सप्रेशन ऑफ एरर, एक्सप्रेशन ऑफ एरर असं म्हटलं जातं. इस्टिमेशन ऑफ एरर किंवा एक्सप्रेशन ऑफ एरर. इस्टिमेशन ऑफ एरर म्हणजे काय, एरर किती आहे हे डिसाइड करायचं, याला एस्टिमेशन ऑफ एरर असं म्हटलं जातं. आणि एक्सप्रेशन ऑफ एरर म्हणजे एरर आपण कुठल्या कुठल्या स्वरूपात न्यूमरिकली लिहू शकतो. ओके, त्याचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, एक्सप्रेशन ऑफ एरर. तर त्याच्यामध्ये एररचं एक्सप्रेशन करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, मीन व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. कारण एरर म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मधला डिफरन्स म्हणजे एरर म्हणतो. आणि ट्रू व्हॅल्यू आपल्याला कधीही माहिती नसते. ओके, ट्रू व्हॅल्यू आपल्याला कधीही माहिती नसते आणि त्याच्यामुळे ट्रू व्हॅल्यू मग काढायची कशी, तर लार्ज नंबर ऑफ रिडिंग घ्यायचे आणि त्याचे ऍव्हरेज घ्यायचं. आणि या पद्धतीने आपण सुरुवातीला ट्रू व्हॅल्यू काढतो आणि ट्रू व्हॅल्यू एकदा कळाली की मग आपण एरर काढू शकतो. तर एस्टिमेशन ऑफ एरर मध्ये फर्स्ट पॉइंट आहे दॅट इज मीन व्हॅल्यू ऑर द ट्रू व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू. ओके, फर्स्ट टर्म इन द एस्टिमेशन ऑफ एरर. एरर डिसाइड करण्यासाठी अगोदर आपल्याला ट्रू व्हॅल्यू डिसाइड करावी लागणार आहे. ठीक आहे. तर मीन व्हॅल्यू म्हणजे काय, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ ऑल द मेजर्ड व्हॅल्यूज. हे बघा, याची डेफिनेशन काय येणार आहे, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ ऑल मेजर्ड व्हॅल्यूज. ऍव्हरेज व्हॅल्यू, याचं एक एक्झाम्पल देखील आपण फायनली बघणार आहे. एस्टिमेशन ऑफ एररचा पार्ट स्टडी केल्यानंतर याचे एक दोन एक्झाम्पल देखील आपण बघणार आहे. ओके, सो ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ ऑल मेजर्ड व्हॅल्यूज, ऑल मेजर्ड व्हॅल्यूज is called as mean value. mean value, it is called as mean value. ठीक आहे. मीन व्हॅल्यू कसं काढायचं त्याचं एक एक्झाम्पल बघूया. लेट x1 x2 x3 up to xn, x1 x2 x3 up to xn आर का आहेत, मेजर्ड व्हॅल्यूज आहेत, मेजर्ड व्हॅल्यूज. म्हणजे लक्षात घ्या काय केलंय, x1 x2 x3 ह्या मेजर्ड व्हॅल्यू आहेत. कुणाच्या आहेत, एकाच फिजिकल क्वांटिटीच्या आहेत. म्हणजे एकाच फिजिकल क्वांटिटीची काय करायची आहे तुम्हाला, रिपीटेड मेजरमेंट करायची आहे. ओके, रिपीटेड मेजरमेंट करायची म्हणजे फॉर एक्झाम्पल एक रॉड असेल, त्याला काहीतरी लेंथ असणार आहे, बरोबर. व्हर्नियर कॅलिपर घ्यायचं. ओके, आणि व्हर्नियर कॅलिपरच्या साह्यानं त्या रॉडची लेंथ आपण काय करायची आहे, नंबर ऑफ टाइम्स मेजर करायची, एकदा मेजर करायची नाही, लक्षात घ्या. मग नंबर ऑफ टाइम, एकच ऑपरेटर ती नंबर ऑफ टाइम मेजरमेंट करेल किंवा अनेक ऑपरेटर काय करतील, तीच मेजरमेंट रिपीटेडली करतील. आणि रिपीटेड मेजरमेंट केल्यानंतर एकाच फिजिकल क्वांटिटीची रिपीटेड मेजरमेंट केल्यानंतर व्हॅल्यूज काय आलेले आहेत, x1 x2 x3 अप टू xn आलेले आहेत. ठीक आहे, आर मेजर्ड व्हॅल्यूज. देन मीन व्हॅल्यू. ओके, देन मीन व्हॅल्यू कशी येणार बघा, मीन व्हॅल्यू इज डिनोटेड बाय एक्स बार. एक्स बार इज इक्वल टू ऍव्हरेज कसं काढतो आपण, तर सगळ्याचे आपण अगोदर ऍडिशन करतो. x1 x2 x3 म्हणजे x1 प्लस x2 प्लस x3 अप टू xn डिवायडेड बाय काय करणार आहे,
n करणार. तर या पद्धतीने मीन व्हॅल्यू येणार आहे. अँड मीन व्हॅल्यू इज कन्सिडर्ड ॲज द ट्रू व्हॅल्यू. ओके, मीन व्हॅल्यूलाच काय करणार, कन्सिडर करणार आपण, ट्रू व्हॅल्यू कन्सिडर करणार. मीन व्हॅल्यू इज कन्सिडर्ड ॲज ट्रू व्हॅल्यू, कारण एरर काढण्यासाठी तुम्हाला ट्रू व्हॅल्यू पाहिजे. ही झाली मीन व्हॅल्यू. ठीक आहे. आता एकदा मीन व्हॅल्यू मिळाली की मग काय करू शकतो, प्रत्येक मेजरमेंट मधली आपण एरर काढू शकतो. तर दुसरी टर्म आहे एस्टिमेशन ऑफ एरर मध्ये, दॅट इज ऍब्सोल्यूट एरर. सेकंड टर्म इज द ऍब्सोल्यूट एरर. आता एरर आणि ऍब्सोल्यूट एरर याच्यामध्ये डिफरन्स आहे, लक्षात घ्या, थोडासा डिफरन्स आहे. एरर आणि ऍब्सोल्यूट एरर. एरर म्हणजे काय सांगितलेलं होतं, तर डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. म्हणजे एरर कशी काढायची, ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू करायची. याला आपण एरर म्हणलं होतं. ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे एरर. आणि त्याच्यामुळे ती एरर जी आहे ती पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो यायची. म्हणजे ट्रू व्हॅल्यू जास्त असेल तर पॉझिटिव्ह येणार, ट्रू व्हॅल्यू कमी असेल तर निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने एरर जी आहे ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येते, परंतु ऍब्सोल्यूट एरर जी आहे ती नेहमी पॉझिटिव्हच असणार आहे. ओके, पॉझिटिव्ह म्हणजे काय करायचं, ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू याच्यामध्ये जी लार्जर आहे ना, लार्जर मधून काय करायची, स्मॉलर मायनस करायचे. म्हणजे एरर आणि ऍब्सोल्यूट एरर मधला डिफरन्स लक्षात आला का बघा. एरर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकते आणि ऍब्सोल्यूट एरर फक्त पॉझिटिव्हच असते. ठीक आहे. ऍब्सोल्यूट एरर, तर ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय येणार बघा, द डिफरन्स बिटवीन, द डिफरन्स किंवा मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स असं म्हणूया. ओके, मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन, मॅग्निट्यूड म्हणजे काय येणार, ते नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. magnitude of the magnitude of difference between the magnitude of difference between true value म्हणजेच कुठली, mean value and measured value is called as absolute error. is called as absolute error. ओके. मग आता अशा किती ऍब्सोल्यूट एरर येणार, जेवढ्या मेजरमेंट असणार तेवढ्या ऍब्सोल्यूट एरर येणार आहे. प्रत्येक मेजरमेंट मध्ये काहीतरी एरर असणार आहे. ठीक आहे. ऍब्सोल्यूट एरर जे आपण कशाने डिनोट करणार, डेल्टा एक्स ने डिनोट करणार. मीन व्हॅल्यू आपण कशाने डिनोट करणार, एक्स बार ने डिनोट करणार. तर आता ऍब्सोल्यूट एरर कशी काढायची, डेल्टा x1 इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स बार मायनस x1. लक्षात येत आहे. म्हणजे समजा आपली मीन व्हॅल्यू एक्स बार आली आणि पहिली मेजर्ड व्हॅल्यू किती आहे, x1 आहे. तर पहिल्या मेजरमेंट मध्ये ऍब्सोल्यूट एरर किती येणार आहे, मॉड्युलस ऑफ एक्स बार मायनस x1. आता मॉड्युलसचा मिनिंग तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये कदाचित झालेला असेल, नसेल तर सांगतो. मॉड्युलस म्हणजे काय, मायनस जरी साईन आला तरी फायनली साईन काय करायचं आहे, प्लसच घ्यायचं आहे. तसं डेल्टा x2 म्हणजे काय येणार आहे, मॉड ऑफ एक्स बार मायनस x2 येणार आहे. तसं डेल्टा x3 म्हणजे काय येणार आहे, मॉड्युलस ऑफ एक्स बार मायनस x3 येणार आहे. अँड सो ऑन. म्हणजे जेवढे रिडिंग्स आपण घेतलेले आहेत तेवढ्या सगळ्या रिडिंग मध्ये काय येईल, तुम्हाला ऍब्सोल्यूट एरर येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड, दॅट इज मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय, मीन ऍब्सोल्यूट एरर. तर मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे डेल्टा एक्स बार ना आपण त्याला डिनोट करतो, मीन ऍब्सोल्यूट एरर. ओके. आता या नंबर ऑफ ऍब्सोल्यूट एरर आलेले आहेत, बरोबर, कारण जेवढ्या मेजरमेंट असणार तेवढ्या ऍब्सोल्यूट एरर येणार आहेत, तेवढे सबट्रॅक्शन होणार. ट्रू व्हॅल्यू मधून तेवढ्या मेजर्ड व्हॅल्यू सबट्रॅक्ट होणार आहेत, त्याच्यामुळे तेवढ्या ऍब्सोल्यूट एरर येणार आहेत. त्या सगळ्यांचा ऍव्हरेज म्हणजे मीन ऍब्सोल्यूट एरर. ओके. the average value of all absolute errors
is called as mean absolute error. Average value of all absolute error is called as mean absolute error. ठीक आहे, मीन ऍब्सोल्यूट एरर. आता मीन ऍब्सोल्यूट एरर कसं काढणार? डेल्टा एक्स बार म्हणजे सगळ्या डेल्टा एक्सचा ऍव्हरेज. सगळ्या डेल्टा एक्सचा ऍव्हरेज म्हणजे सगळ्या डेल्टा एक्सची सम करायला पाहिजे. सो डेल्टा x1 प्लस डेल्टा x2 प्लस डेल्टा x3 अप टू काय येणार आहे? डेल्टा xn डिवायडेड बाय n. खूप इझी पार्ट आहे, लक्षात घ्या हा. डिवायडेड बाय n, दॅट इज मीन ऍब्सोल्यूट एरर येणार आहे. ठीक आहे. आता मीन ऍब्सोल्यूट एरर आल्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे रिलेटिव्ह एरर. ही देखील एक खूप महत्वाची एरर आहे, लक्षात घ्या. रिलेटिव्ह एरर किंवा यालाच म्हणणार आहे आपण फ्रॅक्शनल एरर असे म्हणलं जातं. फ्रॅक्शनल एरर, रिलेटिव्ह एरर और दी फ्रॅक्शनल एरर. ओके, रिलेटिव्ह एरर और दी फ्रॅक्शनल एरर. ठीक आहे. आता रिलेटिव्ह एरर किंवा फ्रॅक्शनल एरर कशी डिफाईन केली जाते बघा. इट इज डिफाइंड as mean absolute error to the mean value. It is defined as mean absolute error. It is defined as the ratio of असा वर्ड लिहायला पाहिजे. Just a minute. It is defined as the ratio of mean absolute error to mean value. Mean absolute error to mean value. Mean absolute error to mean value असं लिहिलं तरी चालेल किंवा त्यावेळेला अशी डेफिनेशन लिहिली तरी चालेल. It is defined as the ratio of काय येणार आहे? error in measurement to the true value. म्हणजे एखाद्या मेजरमेंटची ट्रू व्हॅल्यू माहित असेल आणि त्याच मेजरमेंट मधली एरर माहित असेल तर काढलेली एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू किंवा मीन ऍब्सोल्यूट एरर माहित असेल आणि मीन व्हॅल्यू माहित असेल तर मीन ऍब्सोल्यूट एरर टू मीन व्हॅल्यू याला काय म्हणतो आपण? रिलेटिव्ह एरर असं म्हणतो. ओके, सो देअरफॉर रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय येणार बघा. रिलेटिव्ह एरर किंवा त्यालाच आपण फ्रॅक्शनल एरर असं म्हणतो. तर रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू काय येणार आहे? एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू येणार आहे. हा फॉर्म्युला वापरला तरी चालेल. एरर आणि ट्रू व्हॅल्यू माहित असेल तर एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू करायचं किंवा ओके, रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू काय येणार आहे? रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू mean absolute error to the mean value. Mean absolute error divided by the mean value. Mean absolute error to the mean value, that is the relative error. ठीक आहे. रिलेटिव्ह एरर जे आहे त्याला SI युनिट वगैरे काही नसतं, लक्षात घ्या. मीन व्हॅल्यूला काहीतरी युनिट असू शकतं, ही एक महत्वाची गोष्ट आहे. मीन व्हॅल्यूला काही युनिट असू शकतं, एररला देखील काहीतरी युनिट असू शकतं. परंतु रिलेटिव्ह एरर रेशो ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी, सेम युनिटचा रेशो येत असल्यामुळं काय होणार आहे? रिलेटिव्ह एररला SI युनिट नसतं. आणि एरर एक्सप्रेस करण्यासाठी, रिप्रेझेंट करण्यासाठी मोस्ट इफेक्टिव्ह क्वांटिटी कुठली आहे? रिलेटिव्ह एरर. म्हणजे रिलेटिव्ह एररच्या स्वरूपात जर एरर सांगितली तर ती मोस्ट सुटेबल असणार आहे. ठीक आहे. याला आपण असं म्हणू शकतो डेल्टा एक्स बार डिवायडेड बाय एक्स बार, दॅट इज द रिलेटिव्ह एरर. डेल्टा एक्स बार डिवायडेड बाय
एक्स बार. खूप इझी पार्ट आहे, लक्षात येतोय का बघा. तर हा आपला रिलेटिव्ह एररचा पार्ट झालेला आहे. आणि शेवटची एरर आहे दॅट इज पर्सेंटेज एरर. फिफ्थ टर्म दॅट इज पर्सेंटेज एरर. काही वेळेला एरर जी आहे ती पर्सेंटेज मध्ये सांगितल्यानंतर देखील काय होते, जास्त कन्व्हिनियंट होते. लक्षात घ्या पर्सेंटेज एरर. आता पर्सेंटेज एरर म्हणजे काय, तर when relative error is expressed in percentage, when relative error, आता रिलेटिव्ह एरर जी आहे ती फ्रॅक्शन मध्ये येणार ना, कारण रिलेटिव्ह एररलाच फ्रॅक्शनल एरर असं म्हणतो. ओके, रिलेटिव्ह एरर 0.something असं येणार आहे. लक्षात घ्या, कारण एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू केल्यानंतर डिनॉमिनेटर नेहमी जास्त असणार ना आणि न्यूमरेटर नेहमी कमी असणार. त्याच्यामुळे 0.something मध्ये ती काय येणार आहे, रिलेटिव्ह एरर येणार. ठीक आहे. तर पर्सेंटेज एरर म्हणजे काय बघा, व्हेन रिलेटिव्ह एरर इज expressed in percentage, expressed in percentage when relative error is expressed in percentage. आता या प्रत्येक टाईपच्या, सगळ्या टाईपच्या जे एरर आहेत त्याचं युनिट काय असेल हे आपण एक्झाम्पलच्या स्वरूपात बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. when relative error is expressed in percentage, it is called as percentage error. It is called as percentage error. Okay, so therefore percentage error is equal to काय येणार आहे, पर्सेंटेज एरर कशी काढायची, तर रिलेटिव्ह एरर ऑलरेडी आपण काढलेली असणार आहे. ओके, रिलेटिव्ह एरर ऑलरेडी आपण काढलेली असणार आहे. तर पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू काय करायचं आहे, 100 करायचं आहे. रिलेटिव्ह एरर इंटू 100 दॅट इज द पर्सेंटेज एरर. ठीक आहे. तर या 5 टर्म ज्या आहेत त्या खूप इझी आहेत. लक्षात आले का बघा. याचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे आणखी तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे याच्यावर इस्टिमेशन ऑफ एररवर प्रॉब्लेम कसा असतो तो प्रॉब्लेम बघणार आहे. पण त्याच्या अगोदर पुन्हा एकदा बघा, इस्टिमेशन ऑफ एररच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय दिलेले असतात, नंबर ऑफ मेजरमेंट्स दिलेले असतात. काय दिलेले असतात, नंबर ऑफ मेजरमेंट्स. तर नंबर ऑफ मेजरमेंट वरून तुम्हाला अगोदर ट्रू व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू काढावं लागेल. मीन व्हॅल्यू कशी काढणार आहे, सगळ्या दिलेल्या व्हॅल्यूचा ऍव्हरेज काढायचं. म्हणजे दिलेल्या व्हॅल्यूचे ऍडिशन डिवायडेड बाय n करावं लागेल. अशा पद्धतीने तुमची मीन व्हॅल्यू एक्स बार मिळणार. एक्स बार किंवा मीन व्हॅल्यू मिळाल्यानंतर प्रत्येक मेजरमेंट मधली एरर काढावी लागेल, ऍब्सोल्यूट एरर. ओके, सो आलेली व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू, म्हणजे ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू, एक्स बार मायनस x1, एक्स बार मायनस x2, या पद्धतीनं ऍब्सोल्यूट एरर सगळ्या काढाव्या लागतील. सगळ्या ऍब्सोल्यूट एरर आल्यानंतर त्याचं मीन घ्यायचं. त्याच्यामुळे काय मिळणार आपल्याला, मीन ऍब्सोल्यूट एरर मिळणार. ठीक आहे. आणि एकदा मीन ऍब्सोल्यूट एरर मिळाली की मग मीन ऍब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू म्हणजे काय येणार आहे, तुमचं रिलेटिव्ह एरर येणार आहे. आणि रिलेटिव्ह एररला 100 न मल्टिप्लाय केलं की काय होणार आहे, पर्सेंटेज एरर मिळणार आहे. ठीक आहे. आता हा पार्ट जो आहे लक्षात आला का बघा. थोडंसं काय डाऊट असेल तर हा पार्ट काय करा, युट्यूब वर काय करा, रिपीटेडली थोडंसं बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. So question is like this. In Ohm's experiment, the value of unknown resistances were found to be. Okay. इथं अननोन रेजिस्टन्स जो आहे तो मेजर केलेला आहे आणि अननोन रेजिस्टन्सची मेजरमेंट रिपीटेडली केल्यानंतर त्याचे व्हॅल्यू काय आलेत बघा. व्हॅल्यू आलेले आहेत 6.12 ओहम, आफ्टर दॅट 6.09 ओहम, ओके, आफ्टर दॅट 6.22 ओहम and 6.15 ओहम. म्हणजे एक अननोन रेजिस्टन्स आहे. एक्सपेरिमेंट काय बघा, एक अननोन रेजिस्टन्स आहे आणि त्याची व्हॅल्यू रिपीटेडली आपण मेजर केलेली आहे. आणि रिपीटेडली म्हणजे किती वेळा मेजर केलेली आहे, 4 टाइम्स मेजर केलेली आहे. आणि 4 टाइम मेजरमेंट केल्यानंतर मेजर्ड व्हॅल्यू या पद्धतीनं आलेले आहेत. ओके, 6.12, 6.09, 6.22 आणि 6.15.
ओके, तर आपल्याला पर्सेंटेज एरर इथं कॅल्क्युलेट करायला सांगितले. ओके, पर्सेंटेज एरर किती असेल, पर्सेंटेज एरर क्वेश्चन मार्क. आता कसं काढायचं बघा, स्टेप नंबर 1, त्या 5 स्टेप्स ज्या पाठीमाग आपण स्टडी केलेल्या आहेत ना, त्या 5 स्टेप करायचे आहेत. 5 स्टेप कुठल्या कुठल्या येणार बघा. सुरुवातीला काय करायचे आहे, मीन व्हॅल्यू काढायची. ओके, सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्ही मीन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहात. मीन व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर नेक्स्ट सगळ्या ऍब्सोल्यूट एरर काढायचे आहेत. सगळ्या ऍब्सोल्यूट एरर आल्यानंतर मीन ऍब्सोल्यूट एरर काढायचे, आणि मीन ऍब्सोल्यूट एरर आल्यानंतर डेल्टा एक्स बार डिवायडेड बाय एक्स बार म्हणजे रिलेटिव्ह एरर काढायचे, आणि रिलेटिव्ह एररला इंटू 100 केलं की पर्सेंटेज एरर येणार आहे. 1 2 3 4 5 या 5 स्टेप्स केल्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज एरर येणार आहे. लक्षात येत आहे. तर आता हे गिवन व्हॅल्यू अगोदर लिहितो. गिवन व्हॅल्यू काय आहेत, त्याला मी म्हणतो x1 6.12 ओहम, x2 6.09 ओहम, x3 6.22 ओहम and x4 6.15 ओहम. ठीक आहे, या 4 मेजर्ड व्हॅल्यूज आहेत. तर फर्स्ट काय करायचं आहे, एक्स बार काढायचा आहे, मीन व्हॅल्यू काढायची आहे. मीन व्हॅल्यू दॅट इज एक्स बार. तर एक्स बार कसं काढणार आहे, तर x1 प्लस x2 प्लस x3 प्लस x4 डिवायडेड बाय काय करणार आहे, 4 करणार, कारण 4च व्हॅल्यू इथे मेजर्ड व्हॅल्यूज आहेत. ओके, सो एक्स बार इज इक्वल टू, आता डायरेक्टली यांचे मी इथं ऍडिशन करून लिहितो, व्हॅल्यूज लिहित नाही, एक स्टेप स्किप करतो. एक्झाम मध्ये मात्र तुम्ही, म्हणजे थेरी एक्झाम असेल तर काय करा, ती स्टेप तिथे लिहा. म्हणजे 6.12 प्लस 6.09 प्लस 6.22 प्लस 6.15 याची ऍडिशन केल्यानंतर येते 24.58. 24.58 ऍडिशन डिवायडेड बाय 4. ओके, सो 12, 09, 22 and 15. 12, 09, 22 and 15. ओके, ठीक आहे. तर डिवायडेड बाय 4 केलं, ओके, 24.58 divided by 4. आन्सर येतं 6.145. सो दिस इज युअर आन्सर. मीन व्हॅल्यू जे येणार आहे ती एवढी येणार आहे, आणि याला युनिट असणार, याला युनिट काय असणार, ओहम. म्हणजे मेजर्ड व्हॅल्यूचं जे युनिट असेल तेच काय येणार आहे, मीन व्हॅल्यूला युनिट येणार. सगळ्या मेजर्ड व्हॅल्यू मीटर मध्ये असेल तर मीन व्हॅल्यूचं युनिट काय येणार, मीटर येणार. सगळ्या मेजर्ड व्हॅल्यू ग्रॅम मध्ये असतील तर मीन व्हॅल्यूचं युनिट काय येणार, ग्रॅम येणार. लक्षात येतं, म्हणजे मीन व्हॅल्यूला युनिट येतं, लक्षात घ्या. आणि कुठलं युनिट येतं, मेजर्ड व्हॅल्यूला जे युनिट असेल तेच मीन व्हॅल्यूला युनिट येणार आहे. आता सेकंड स्टेप काय करायचे आहे, सगळ्या ऍब्सोल्यूट एरर काढायचे आहेत. ऍब्सोल्यूट एरर्स काढायचे आहेत, म्हणजे जेवढ्या मेजरमेंट असणार आहेत तेवढ्या एरर येणार आहेत. ऍब्सोल्यूट एररला काय म्हणतो आपण, डेल्टा एक्स. ओके, आता इथं काढतो बघा, डेल्टा x1. डेल्टा x1 म्हणजे काय होणार आहे, एक्स बार मायनस x1, एक्स बार मायनस x1. ओके, एक्स बार मायनस x1. स्टेप्स पुन्हा एकदा बघा, सुरुवातीला आपण एक्स बार काढलं, आता सगळ्या डेल्टा एक्स काढायचे आहेत, त्याच्यानंतर डेल्टा एक्स बार काढायचा आहे, आणि त्याच्यानंतर डेल्टा एक्स बार डिवायडेड बाय एक्स करायचा आहे. फर्स्ट स्टेप आपली झालेली आहे. सेकंड स्टेप आता करूया. सो एक्स बार मायनस x1 तर डायरेक्ट व्हॅल्यू लिहिले तरी चालेल. आता जनरली हे काय येणार आहे, नेहमी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह व्हॅल्यू लिहायची नाही, कारण मॉड्युलस म्हणजे काय, नेहमी व्हॅल्यू पॉझिटिव्ह लिहायची. आता नेहमी व्हॅल्यू पॉझिटिव्ह लिहिण्यासाठी काय करायचं, लार्जर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू करायचं. आता बघा, एक्स बारची व्हॅल्यू 6.145 आहे, आणि किती आहे, 6.12. इथं आणखी एक डेसिमल प्लेस द्यायचं असेल तर 6.120 होणार, बरोबर आहे ना. म्हणजे याची व्हॅल्यू सबट्रॅक्शन करून डायरेक्टली लिहितो, 6.145 आहे ना, 6.145 आणि 6.12 आहे पहिली व्हॅल्यू. यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर 0.0 आणि हे किती येणार आहे, 25 येणार, 0.025.
ओके. सो 0.025 दिस इज द फर्स्ट एरर. त्याच्यानंतर डेल्टा x2 म्हणजे काय होणार आहे, एक्स बार आणि x2 मधला डिफरन्स. आता दुसरी व्हॅल्यू किती आहे, 6.09 आणि 6.145 आहे. 6.09 म्हणजे काय करू शकतो आपण, 6.090, कारण 3 डेसिमल प्लेस पाहिजेत ना, आणि 6.145 आहे. हे सबट्रॅक्शन केलं तर किती होणार बघा, 550 म्हणजे 0 पॉईंट काय होणार आहे, 055 येणार. ओके. त्याच्यानंतर डेल्टा x3 थर्ड ऍब्सोल्यूट एरर 6.22 आणि 6.145. 6.22 आणखी एक 0 देतो. आता ही लार्जर आहे ना, लार्जर मायनस स्मॉलर करायचं आहे थोडक्यात. तर हे 5 येणार, कॅरी 1, 12 मायनस 5 म्हणजे 7, 0.75 येतं, 0.075. एक्स बार मायनस x3 दॅट इज 0.075 येणार. आणि डेल्टा x4 किती येणार बघा, एक्स बार मायनस x4. तर एक्स बार आहे 6.145 आणि 6.150 म्हणजे हे येणार 0.005 चा डिफरन्स येणार, कारण हे 150 आणि हे 145 आहे. 150 आणि 145 मध्ये 5चाच डिफरन्स येणार ना. तर या सगळ्या झाल्या ऍब्सोल्यूट एरर्स. आता सगळ्या ऍब्सोल्यूट एरर आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, मीन ऍब्सोल्यूट एरर काढायचा आहे. मीन ऍब्सोल्यूट एरर, ठीक आहे. मीन ऍब्सोल्यूट एररला आपण डेल्टा एक्स बार ने डिनोट करतो. तर डेल्टा एक्स बार इज इक्वल टू डेल्टा x1 प्लस डेल्टा x2 प्लस डेल्टा x3 प्लस डेल्टा x4 डिवायडेड बाय 4 येणार ना. बघा या सगळ्याचे ऍडिशन करतो आता मी. ओके, सगळ्याचे ऍडिशन करतो आणि डिवायडेड बाय 4 करतो. 25 प्लस 55 प्लस 75 प्लस 5. आन्सर हे येतं 160. 0.160 डिवायडेड बाय येतं 4 आणि डिवायडेड बाय 4 केलं तर आन्सर येणार आहे 0.04. 0.040. दॅट इज द मीन ऍब्सोल्यूट एरर. तुम्हाला कॅल्क्युलेशन फक्त डेसिमल प्लेस वगैरे व्यवस्थित ठेवावे लागतील. हे झालं तुमचं डेल्टा एक्स बार. ओके. हा, तर बघा आपण आता काढलं डेल्टा एक्स काढलं, त्याच्यानंतर डेल्टा एक्स बार काढलं. आता काय करायचं आहे, रिलेटिव्ह एरर काढायचे आहे. फोर्थ स्टेप दॅट इज रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू काय करतो आपण, डेल्टा एक्स बार डिवायडेड बाय एक्स बार करतो. डेल्टा एक्स बार किती आला आपलं, 0.040 डिवायडेड बाय एक्स बार किती आलं होतं, 6.145 आलं होतं. ठीक आहे. हे तुम्हाला लॉग टेबल आता कॅल्क्युलेशन करावं लागेल. आणि रिलेटिव्ह एरर येणार आहे रिलेटिव्ह एरर येते 0.0065 येते, 0065. ओके, 0065 ही रिलेटिव्ह एरर. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, ऍब्सोल्यूट एररला युनिट लिहायचं आहे, कारण ओहम, सर्टन ओहम मायनस सर्टन ओहम म्हणजे ओहमच युनिट येणार ना. मीन ऍब्सोल्यूट एरर काढल्यानंतर सगळ्या ओहमचा मीन ओहम मध्येच येणार. आणि रिलेटिव्ह एरर मध्ये बघा, सर्टन ओहम डिवायडेड बाय सर्टन ओहम, ओहम ओहम कॅन्सल होते आणि रिलेटिव्ह एररला युनिट येणार नाही. लक्षात आलं का. सो पहिल्या 3 स्टेप्सला युनिट येणार आहे ओहम, रिलेटिव्ह एररला युनिट येणार नाही. आणि पर्सेंटेज एररला पर्सेंटेज ही युनिट येणार. कारण 0.040 ओहम आहे आणि 6.145 ओहम आहे. ओहम डिवायडेड बाय ओहम कॅन्सल आउट होणार आहे. ठीक आहे, हे झालं रिलेटिव्ह एरर. आणि त्याच्यानंतर येणार आहे मग आता पर्सेंटेज एरर फायनली. ओके, पर्सेंटेज एरर. तर पर्सेंटेज एरर कसं काढायचं असतं, तर पर्सेंटेज एररचा फॉर्म्युलाच डायरेक्टली आहे, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू
रिलेटिव्ह एरर इंटू काय होणार 100 होणार. तर पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर किती आहे 0.0065 आहे इंटू 100 होणार. बरोबर. 100 न मल्टिप्लाय केल्यानंतर 0.65 आणि याला युनिट लिहायचं पर्सेंटेज. ओके. तर या पद्धतीनं पर्सेंटेज एरर येणार आहे. लक्षात आलं. म्हणजे इस्टिमेशन ऑफ एररचे प्रॉब्लेम जे आहे ते या पद्धतीनं असतात. खूप इझी प्रॉब्लेम असतात इस्टिमेशन ऑफ एरर. म्हणजे इस्टिमेशन ऑफ एरर मध्ये काय दिलेलं असतं तुम्हाला नंबर ऑफ मेजर्ड व्हॅल्यूज दिलेले असतात. काय दिलेलं असतं नंबर ऑफ मेजर्ड व्हॅल्यूज आणि या 5 स्टेप फॉलो करायचे आणि पर्सेंटेज एरर फायनली फाइंड आउट करायचे. रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचे. ओके. ठीक आहे. आता हे इस्टिमेशन ऑफ एररचे असेच सगळे प्रॉब्लेम आहेत. ते रिपिटेशन जास्त करण्यात काय अर्थ नाहीये. तर तो तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. ओके. तर इस्टिमेशन ऑफ एररचे डीसी पांडे या बुकमध्ये आणि टेक्स्ट बुक मध्ये देखील तुमचं जे स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी आली तर विचारा. फक्त इथे मी डीसी पांडे मधले प्रॉब्लेम लिहितो मी. ठीक आहे. प्रॉब्लेम लिहितो ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत ऍज अ होमवर्क. तर डीसी पांडे मध्ये 1.31 नंबरचं एक एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये लेन्स ऑफ द रॉड दिलेले आहेत. फक्त क्वेश्चन मध्ये गिवन का आहे ते लिहितो. लेन्स ऑफ द रॉड इन अन एक्सपेरिमेंट किती आहेत बघा 2.48 मीटर 2.46 मीटर 2.49 मीटर आफ्टर दॅट 2.49 मीटर तीच व्हॅल्यू परत रिपीट झाली अँड 2.46 मीटर. म्हणजे एका रॉडची लेंथ 5 टाइम्स रिपीटेडली मेजर केलेली आहे आणि मेजरमेंट केल्यानंतर ह्या व्हॅल्यूज मेजर्ड व्हॅल्यूज या पद्धतीने आलेले आहेत 2.48 2.46 2.49 2.49 आणि 2.46. ठीक आहे. तर याची पर्सेंटेज एरर काढायची आहे. ओके. तर याचा आन्सर यायला पाहिजे. ओके. जरा प्रॅक्टिस करा. हे सॉल्व्ह करून बघा म्हणजे तुम्हाला येईल. आन्सर यायला पाहिजे 0.4%. 0.40% याचा आन्सर यायला पाहिजे. हा प्रॉब्लेम होमवर्क साठी तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर 1.32 हा देखील एक प्रॉब्लेम दिलेला आहे. तर याच्यामध्ये मेजर्ड व्हॅल्यूज दिलेले आहेत. डायमीटर ऑफ ए वायर. एका वायरचा डायमीटर रिपीटेडली मेजर केल्यानंतर त्याचे व्हॅल्यू आलेले आहेत 2.620. त्याच्यानंतर 2.625. आफ्टर दॅट 2.630. आफ्टर दॅट 2.628 आणि 2.626. या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या मिलीमीटर मध्ये आहेत हे लक्षात घ्या. ऑल दी व्हॅल्यूज आर इन मिलीमीटर. ठीक आहे. 1.32. त्याच पद्धतीनं 1.33 देखील आहे. 1.33. तर याच्यामध्ये काय दिलंय हे लेन्स दिलेले आहेत. इथं काय दिलेले आहेत सगळे डायमीटर दिलेले आहेत. डायमीटर ऑफ द वायर. आणि त्याच्यानंतर 1.33 मध्ये काय केलंय रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस मेजर केलेले आहेत. रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस RI मेजर केलेले आहेत. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेसच्या व्हॅल्यू रिपीटेड मेजरमेंट नंतर 1.49 1.50 आफ्टर दॅट 1.52 1.54 and 1.48. 1 2 3 4 5. ओके. या पद्धतीने 5 व्हॅल्यू ज्या आहेत त्या मेजर केलेल्या आहेत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या. तर इथं देखील तुम्हाला काय करायचं आहे या सगळ्यांच्या मध्ये सुरुवातीला काय करणार तुम्ही स्टेप्स बघा. एक्स बार कॅल्क्युलेट करणार. एक्स बार कॅल्क्युलेट केल्यानंतर सगळ्या डेल्टा एक्स कॅल्क्युलेट करणार. सगळ्या डेल्टा एक्स कॅल्क्युलेट केल्यानंतर डेल्टा एक्स बार म्हणजे आलेल्या सगळ्या डेल्टा एक्सचा मीन काढणार आणि त्याच्यानंतर डेल्टा एक्स बार डिवायडेड बाय एक्स बार म्हणजे रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करणार
आणि फायनल स्टेप मध्ये काय करणार आहे, डेल्टा एक्स बार डिवायडेड बाय एक्स बार इंटू त्याला 100 करणार आहे आणि तुम्हाला पर्सेंटेज एरर मिळेल. ओके, या स्टेप्स ज्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. टेक्स्ट बुक मध्ये देखील एक प्रॉब्लेम तुम्हाला असाच सोडवून दिलेला आहे, तो प्रॉब्लेम देखील तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. रेडियस ऑफ स्पियर दिलेले आहे, रेडियस ऑफ स्पियरच्या व्हॅल्यूज दिलेले आहेत. सो दिस इज द होमवर्क फॉर यू. ओके, हे 4 प्रॉब्लेम जे आहेत, हे 3 प्रॉब्लेम आणि टेक्स्ट बुक मधला एक प्रॉब्लेम, हे 4 प्रॉब्लेम जरा सॉल्व्ह करा, म्हणजे एस्टिमेशन ऑफ एररचं परफेक्ट प्रॅक्टिस तुम्हाला होईल. ओके, याचा आन्सर सांगायचे राहिले. याचं 1.32 चा आन्सर पर्सेंटेज मध्ये यायला पाहिजे 0.1%. 0.1% याचा आन्सर यायला पाहिजे आणि याचा आन्सर यायला पाहिजे 1.32%. 1.32%. ठीक आहे, तर अशा प्रकारे एस्टिमेशन ऑफ एररचा पार्ट आहे. लक्षात आलं का बघा. आणि याच्यानंतर आपण या चॅप्टरच्या जो लास्ट पॉइंट आहे दॅट इज प्रपोगेशन ऑफ एरर इन ऑपरेशन, मॅथमॅटिकल ऑपरेशन कसं होतंय त्याच्यामध्ये आता जाणार आहोत. आणि हा पार्ट खूप महत्वाचा आहे, आता सगळ्यात मेजरमेंट मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, की ज्याच्यावर रिपीटेडली अनेक वेळा काय केलेले आहेत, नीट, मेन्स किंवा सीईटी मध्ये एक्झाम्पल आलेले आहेत. दॅट इज प्रपोगेशन ऑफ एरर. ओके, प्रपोगेशन ऑफ एरर हा पार्ट जरा व्यवस्थित स्टडी करा. प्रपोगेशन म्हणजे काय, प्रसारण. प्रपोगेशन म्हणजे काय, प्रसारण. प्रोपोगेशन ऑफ एरर. आता प्रोपोगेशन ऑफ एरर म्हणजे काय, तर एखाद्या समजा 2 फिजिकल क्वांटिटी आहेत आणि त्यांच्या एरर्स दिलेले आहेत, म्हणजे लेंथ दिली आणि ब्रेड्थ दिली. लेंथ आणि ब्रेड्थ मधली एरर जर माहिती असेल, 2 फिजिकल क्वांटिटी मधली एरर माहित असेल, तर ती ऍडिशन मध्ये एरर कशा प्रकारे जाते, सबट्रॅक्शन मध्ये एकूण एरर किती येते, मल्टिप्लिकेशन मध्ये एकूण एरर किती येते, किंवा डिव्हिजन मध्ये एकूण एरर किती येते, याला प्रोपोगेशन ऑफ एरर असं म्हणायचं. म्हणजे फिजिकल क्वांटिटी मधली एरर, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा पॉवर जर असेल, त्या फिजिकल क्वांटिटीची पॉवर जर असेल, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढं प्रोपोगेट होते किंवा कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची, त्याला प्रोपोगेशन ऑफ एरर असं म्हणायचं. याचं एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. समजा लेंथ मधली एरर दिलेली आहे आणि ब्रेड्थ मधली एरर दिलेली आहे, तर एरियामध्ये एरर किती असेल असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, किंवा लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट या 3 फिजिकल क्वांटिटी मधली एरर दिलेली आहे, तर त्याच्या व्हॉल्यूम मध्ये एरर किती येणार हे तुम्हाला काढायला सांगितलेलं असतं. किंवा 2 रेझिस्टन्सेस आहेत R1 आणि R2, 2 रेझिस्टन्सेस R1 R2 आहेत. R1 मधली एरर दिली आणि R2 मधली एरर दिली आहे, तर ते सिरीज मध्ये जोडल्यानंतर जो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स येणार आहे, तर त्याच्यामध्ये एरर किती येणार आहे. किंवा पॅरलल मध्ये जोडल्यानंतर जो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स येणार, तिथे एरर किती येणार आहे, याला प्रोपोगेशन ऑफ एरर असं म्हणायचं. म्हणजे फिजिकल क्वांटिटी मधली एरर, मेजर्ड क्वांटिटी मधली एरर, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन याच्यामध्ये कशा प्रकारे पुढे काय होते, कॅल्क्युलेट होते, कशा प्रकारे प्रोपोगेट होते, याला काय म्हणायचं, प्रोपोगेशन ऑफ एरर. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला याच्यात काय करायचं आहे, ऍडिशन मधली एरर कशी कॅल्क्युलेट करायची, सबट्रॅक्शन मधली एरर कशी कॅल्क्युलेट करायची, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन मधली एरर कशी कॅल्क्युलेट करायची आणि पॉवर मधली एरर कशी कॅल्क्युलेट करायची, हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे. प्रोपोगेशन ऑफ एरर. आता फर्स्ट बघूया आपण एरर्स इन सम ऑर डिफरन्स. नंबर 1 एरर्स इन सम बघूया सुरुवातीला. एरर्स इन सम, ऍडिशन मधली एरर कशी कॅल्क्युलेट करायची, एरर इन सम किंवा ऍडिशन. आता बघा, इफ delta A is error in A, ठीक आहे, and delta B is error in B असेल. आता जनरली एरर कशी लिहिली जाते, एरर जी आहे ती या पद्धतीने लिहिली जाते, x प्लस डेल्टा एक्स किंवा x प्लस मायनस डेल्टा एक्स, या पद्धतीने एरर जनरली लिहिली जाते, x प्लस मायनस डेल्टा एक्स. म्हणजे x काय आहे, ट्रू व्हॅल्यू आहे, आणि डेल्टा एक्स काय आहे, त्याच्यामध्ये प्लस किंवा मायनस मध्ये येणारी एरर आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने समजा असं दिलेलं असेल, डेल्टा ए इज एरर इन ए,
डेल्टा बी इज एरर इन बी, देन एरर इन ए प्लस बी किती येणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ए मध्ये समजा एरर डेल्टा ए ची प्रोड्यूस होऊ शकते, बी मध्ये एरर डेल्टा बी ची प्रोड्यूस होऊ शकते, तर ए प्लस बी मध्ये एरर किती येणार आहे. ओके, याचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. आता हे कसं येणार बघा, सोल्युशन बघा. लेट एक्स इज इक्वल टू काय असेल, ए प्लस बी असेल, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू ए प्लस बी, म्हणजे सम मधली एरर म्हणजे ए आणि बी च्या ऍडिशन मधली एरर, म्हणजे एक्स ही काय या दोघांची सम आहे. एक्स इज इक्वल टू ए प्लस बी, तर मी इथं असं लिहू शकतो, एक्स म्हणजे एक्स प्लस मायनस डेल्टा एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, ए म्हणजे काय लिहिणार, ए प्लस मायनस डेल्टा ए लिहिणार, आणि प्लस बी म्हणजे काय लिहिणार, बी प्लस मायनस डेल्टा बी लिहिणार. ही स्टेप लक्षात आली का बघा. जर एक्स इज इक्वल टू ए प्लस बी असेल तर एक्स प्लस मायनस डेल्टा एक्स इज इक्वल टू ए प्लस मायनस डेल्टा येणार आणि बी प्लस मायनस डेल्टा बी येणार आहे. सो देअरफॉर एक्स प्लस मायनस डेल्टा एक्स इज इक्वल टू काय येणार बघा, ए प्लस बी असं आपण लिहू शकतो आपण. ओके, ए आणि बी एका ब्रॅकेटमध्ये टाकलं. ओके, तर पुढे काय येणार मग, आता पुढे काय येणार, किंवा सगळे ब्रॅकेटच अगोदर काढून टाकतो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. सगळे ब्रॅकेट काढून टाकल्यानंतर ए प्लस मायनस डेल्टा ए प्लस बी प्लस मायनस डेल्टा बी होणार, बरोबर आहे ना. मग ए प्लस बी सेपरेट लिहितो आणि प्लस काय होणार आहे, प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी असं मी लिहू शकतो. आता परंतु x इज इक्वल टू ए प्लस बी आहे ना, सो x प्लस मायनस डेल्टा एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, ए प्लस बी म्हणजेच काय आहे, ए प्लस बी म्हणजे x आहे. ओके, प्लस प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. आता इथं प्लस मायनस साइन का लिहिले ते लक्षात येते का बघा. एरर जी आहे ती मीन व्हॅल्यूच्या वर पण असू शकते किंवा खाली पण असू शकते, त्याच्यामुळे एक्स प्लस मायनस डेल्टा एक्स जनरली लिहिलं जातं. आता दोन्ही साईडचं एक्स एक्स कॅन्सल होईल आणि एरर इन ऍडिशन, एरर इन सम म्हणजे डेल्टा एक्सचा फॉर्म्युला काय येणार आहे, प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी येणार आहे. ओके, प्लस मायनस डेल्टा एक्स इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी, अँड देअरफॉर मी असं लिहू शकतो, डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी लिहिणार. आता इथं फायनली प्लसच साइन सगळीकडे का ठेवलंय, कारण आपल्याला एरर इन सम काढायचं आहे, म्हणजे मॅक्सिमम पॉसिबल एरर. लक्षात घ्या, आपण मिनिमम एरर याचा मिनिमम एरर किती येते याचा विचार करणार नाही. लक्षात घ्या, मॅक्सिमम एरर किती येते याचा विचार करणार आहे. आणि मॅक्सिमम एरर काढायचा असेल तर सगळ्या एररची काय करावं लागेल, आपल्याला ऍडिशनच करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे इथं प्लस मायनस मधलं कुठलं साइन ठेवल्यानंतर जास्तीत जास्त एरर येणार आहे, प्लस मायनस मधलं प्लसच साइन ठेवायला पाहिजे. मायनस साइन ठेवल्यानंतर एरर कमी येऊ शकते, परंतु एखाद्या ऑपरेशन मध्ये किंवा एखाद्या मेजरमेंट मध्ये मॅक्सिमम एरर किती येणार हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, तर त्याच्यावर आपण प्रिकॉशन घेऊ शकतो. मिनिमम एरर किती येते हे याचा पार्ट इम्पॉर्टंट नाहीये, मॅक्सिमम एरर किती येते हे बघावं लागेल. आणि त्याच्यामुळं प्लस मायनस मधलं एकच साइन जर ठेवायचं असेल तर मायनस आपल्याला पूर्णपणे काढून टाकावं लागेल, आणि डेल्टा एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, डेल्टा ए प्लस डेल्टा बी येणार आहे. ठीक आहे, याचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल की एरर इन ऍडिशन कशी काढायची असते. याचं एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, त्याच्या अगोदर हा पार्ट लक्षात आला का बघा. समजा ए मध्ये एरर आहे डेल्टा ए, बी मध्ये एरर किती येऊ शकते, समजा डेल्टा बी येऊ शकते. म्हणजे ए कसं लिहू शकतो आपण, ए प्लस मायनस डेल्टा ए, आणि बी ही फिजिकल क्वांटिटी कशी लिहावी लागेल, बी प्लस मायनस डेल्टा बी. आणि दोघांच्या ऍडिशन मधली एरर म्हणजे लेट एक्स इज इक्वल टू ए प्लस बी असेल. एक्स म्हणजे त्या दोघांचे ऍडिशन किंवा सम आहे. एक्सच्या ठिकाणी एक्स प्लस डेल्टा ए डेल्टा एक्स लिहू शकतो, एच्या ठिकाणी ए प्लस मायनस डेल्टा बी लिहू शकतो, आणि बीच्या ठिकाणी बी प्लस मायनस डेल्टा बी लिहू शकतो. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर डेल्टा एक्सचा फॉर्म्युला येतो डेल्टा ए प्लस डेल्टा बी. म्हणजे ए मधली एरर माहिती असेल, बी मधली एरर माहिती असेल तर ऍडिशन मधली एरर किती येणार आहे,
डेल्टा ए प्लस डेल्टा बी एवढी ऍडिशन मध्ये एरर येणार आहे. ओके, एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. वन एक्झाम्पल, सपोज व्हॉल्यूम ऑफ टू बॉडीज. एक्झाम्पल बघा, व्हॉल्यूम ऑफ टू बॉडीज दिलेला आहे. व्हॉल्यूम ऑफ टू बॉडीज volume of two bodies are measured to be volume of two bodies are measured to be phi1 is equal to 10.2 plus minus 0.02 सेंटीमीटर क्यूब अँड phi2 दिलंय, सेकंड बॉडीचं व्हॉल्यूम दिलंय 6.4 प्लस मायनस 0.01 सेंटीमीटर क्यूब असं व्हॉल्यूम दिलंय. तर कॅल्क्युलेट सम ऑफ व्हॉल्यूम्स. कॅल्क्युलेट सम ऑफ टू व्हॉल्यूम्स. सम ऑफ व्हॉल्यूम्स. ओके, कॅल्क्युलेट सम ऑफ व्हॉल्यूम्स. याचा आन्सर काय येते जरा बघा. पुन्हा एकदा बघा, कॅल्क्युलेट सम ऑफ व्हॉल्यूम्स. ठीक आहे, आता इथं दोन व्हॉल्यूम Phi1 Phi2 दिलेत ना. दोन व्हॉल्यूम Phi1 Phi2 जर दिलेले असतील, लक्षात घ्या, तर काय करायचं, टोटल व्हॉल्यूम म्हणजे Phi1 प्लस Phi2 करणार. म्हणजे 10.2 प्लस 6.4 म्हणजे किती येणार आहे, दॅट इज 16.6. ही काय झाली, ट्रू व्हॅल्यू ऑफ टोटल व्हॉल्यूम झाली. म्हणजे लक्षात घ्या, Phi1 Phi2 मध्ये काय 10.2 आणि 6.4 ह्या काय ट्रू व्हॅल्यूज आहेत, आणि 0.02 आणि 0.01 या काय आहेत तुमच्या एरर्स आहेत. लक्षात येतं. मग एरर इन व्हॉल्यूम कसं काढणार, तर जसं ट्रू व्हॅल्यूचे ऍडिशन होते तशी एररची पण ऍडिशन होते. सो एरर इन टोटल व्हॉल्यूम डेल्टा फी इज इक्वल टू डेल्टा Phi1 प्लस डेल्टा Phi2 लिहूया. डेल्टा Phi1 किती आहे 0.02 आणि डेल्टा Phi2 किती आहे 0.01. त्याच्यामुळे एरर इन टोटल व्हॉल्यूम किती येणार आहे 0.03 येणार. त्याच्यामुळे टोटल व्हॉल्यूम येणार आहे, टोटल व्हॉल्यूम 16.6 म्हणजे ट्रू व्हॅल्यू अगोदर लिहिली जी टोटल व्हॉल्यूमची आलेली आहे 16.6 प्लस मायनस 0.03 आलं. बरोबर. आणखी क्लिअर होण्यासाठी आणखी एक प्रॉब्लेम बघा. समजा एक्स ची व्हॅल्यू दिले 10 प्लस मायनस 0.1 दिले आणि वाय ची व्हॅल्यू किती दिले 6 प्लस मायनस 0.5 दिले आणि तुम्हाला सांगितलं की कॅल्क्युलेट झेड. झेड कॅल्क्युलेट करा वेअर झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय आहे. तर कसं करणार, सुरुवातीला एक्सच्या ट्रू व्हॅल्यूचे ऍडिशन करणार. म्हणजे झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय म्हणजे 10 प्लस 6 म्हणजे 16 येणार. म्हणजे झेडची ट्रू व्हॅल्यू किती आली 16. आता झेड मधली एरर काढूया. झेड मधली एरर म्हणजे डेल्टा झेड. आता डेल्टा झेड कसं काढायचं, डेल्टा एक्स प्लस डेल्टा वाय करायचं. बरोबर. म्हणजे 0.1 प्लस 0.05 म्हणजे किती होणार बघा, हे 0.15 होणार. सो झेड इज इक्वल टू काय होणार आहे 16 प्लस मायनस 0.15. म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये एरर कसं, ऍडिशन मध्ये एरर कसं कॅल्क्युलेशन करायचं आहे, खूपच इझी आहे. ट्रू व्हॅल्यूची पण ऍडिशन करायची आणि एररची पण ऍडिशन करायची आणि ते आन्सर ऍज इट इज लिहायचं. बरोबर आहे ना. म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिलेला असेल तर झेडची व्हॅल्यू कसं काढणार, ट्रू व्हॅल्यूचं पण ऍडिशन आणि एररचं पण ऍडिशन. व्हेरी सिम्पल, ते लिहायचं आहे. समजा इथं झेड मधली पर्सेंटेज एरर काढायला सांगितली, झेड मधली पर्सेंटेज एरर. तर पर्सेंटेज एरर कसं काढणार, इथं एरर माहिती आहे आपल्याला आणि ट्रू व्हॅल्यू पण माहिती आहे. सो एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू म्हणजे तुमची रिलेटिव्ह एरर येणार. एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू म्हणजे रिलेटिव्ह एरर येणार आणि त्याला 100 न मल्टिप्लाय केलं की पर्सेंटेज एरर. म्हणजे 0.15 डिवायडेड बाय 16 इंटू 100 ही तुमची काय येणार आहे, पर्सेंटेज एरर येणार आहे. ओके. सो पर्सेंटेज एरर इज इक्वल टू एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100 येणार. सो 0.15 ही एरर आलेली होती, ट्रू व्हॅल्यू 16 आलेली होती. सो 0.15 डिवायडेड बाय 16 इंटू 100 ही व्हॅल्यू येते 0.9375%. आता आणखी एक पार्ट बघूया, एरर इन डिफरन्स और एरर इन द सबट्रॅक्शन. आता समजा ए मध्ये एरर आहे ए प्लस मायनस डेल्टा ए आणि बी मध्ये एरर आहे बी प्लस मायनस डेल्टा बी. ठीक आहे. आणि
एक्स इज इक्वल टू काय असेल, ए मायनस बी असेल. एक्स इज इक्वल टू ए मायनस बी. तर कसं एक्स मधली आता एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे विथ एरर. कसं येणार बघा. तर एक्सच्या ठिकाणी एक्स प्लस मायनस डेल्टा एक्स लिहू शकतो. एच्या ठिकाणी ए प्लस मायनस डेल्टा ए लिहू शकतो. मायनस बीच्या ठिकाणी बी प्लस मायनस डेल्टा बी लिहू शकतो मी. आणि त्याच्यामुळे काय होणार बघा, सगळं ब्रॅकेट काढून टाकले सगळे. ए प्लस मायनस डेल्टा ए ऍज इट इज मायनस बी. ओके, मायनस आतमध्ये अप्लाय होणार आहे, मायनस बी येणार. त्याच्यानंतर मायनस आतमध्ये अप्लाय केल्यावर प्लस मायनसचं मायनस प्लस होणार, मायनस प्लस. ओके, डेल्टा बी. त्याच्यानंतर ए मायनस बी सेपरेट लिहितो, ए मायनस बी. ओके, प्लस इन ब्रॅकेट प्लस मायनस डेल्टा ए मायनस प्लस डेल्टा बी, दॅट इज एक्स प्लस मायनस डेल्टा एक्स येणार आहे. आता परत ए मायनस बी म्हणजे एक्स आहे तुमचं. सो एक्स प्लस मायनस डेल्टा एक्स इज इक्वल टू एक्स प्लस प्लस मायनस डेल्टा ए प्लस प्लस मायनस डेल्टा ए मायनस प्लस डेल्टा बी येणार, मायनस प्लस डेल्टा बी. ठीक आहे, दोन्ही साईडचा एक्स एक्स कॅन्सल होईल आणि आपला फॉर्म्युला काय येतोय बघा, प्लस मायनस डेल्टा एक्स इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए मायनस प्लस डेल्टा बी, असा आपला फायनल फॉर्म्युला येणार आहे. आता पुन्हा एकदा एररची आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू माहिती असणं अपेक्षित आहे का मिनिमम व्हॅल्यू माहिती असणं अपेक्षित आहे? तर एररची आपल्याला नेहमी मॅक्सिमम व्हॅल्यू माहिती असणं आवश्यक आहे. एररची मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर ती मॅक्सिमम व्हॅल्यू काढण्यासाठी इथं कुठले साईन घ्यावे लागतील? पुन्हा एकदा सगळे प्लस साईनच आपल्याला घ्यावे लागणार आहेत. ओके, सगळे प्लस साईन आपल्याला घ्यावे लागणार. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे डेल्टा एक्सचा फॉर्म्युला येणार आहे डेल्टा ए प्लस काय येणार आहे, डेल्टा बी येणार. ओके, हा तुमचा फॉर्म्युला येणार. म्हणजे लक्षात घ्या, ऍडिशन मध्ये काय होतं, एररचं ऍडिशनच होतंय आणि डिफरन्स किंवा सबट्रॅक्शन मध्ये देखील काय होतं, एररचं ऍडिशनच होतंय. फायनली एक एक्झाम्पल बघूया. ओके, फायनली एक एक्झाम्पल. सपोज तुम्हाला दोन क्वांटिटी दिलेले आहेत, एक्स आणि वाय. एक्स ची व्हॅल्यू आहे 16 प्लस मायनस 0.5 दिली आहे आणि वाय ची दिली आहे 5 प्लस मायनस 0.1. तर एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू किती येईल, असा जर क्वेश्चन विचारला, एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू. ओके, किंवा झेड इज इक्वल टू एक्स मायनस वाय आहे. सपोज झेड इज इक्वल टू एक्स मायनस वाय, झेड इज इक्वल टू एक्स मायनस वाय. तर झेड ची व्हॅल्यू काढायची आहे. तर कशी काढता येईल बघा. आता झेड इज इक्वल टू एक्स मायनस वाय आहे म्हटलं तर झेड ची ट्रू व्हॅल्यू काय येणार बघा, 16 मायनस 5 येणार. 16 मायनस 5 म्हणजे किती येणार, 11 येणार. आणि एरर इन झेड, डेल्टा झेड इज इक्वल टू काय येणार आहे, डेल्टा ए प्लस डेल्टा बी येणार आहे. आणि डेल्टा ए प्लस डेल्टा बी म्हणजे 0.5 प्लस 0.1 म्हणजे किती झालं, हे 0.6 झालं डेल्टा झेड. अँड फायनली झेडचा आन्सर काय लिहिणार मग आपण, 11 प्लस मायनस 0.6 लिहिणार. ओके, हा पार्ट लक्षात आला का बघा. म्हणजे काय करायचं आहे, ऍडिशन असेल तर ट्रू व्हॅल्यूची ऍडिशन आणि एररची पण ऍडिशनच येणार आहे. परंतु सबट्रॅक्शन असेल तर मात्र काय करावं लागतं, ट्रू व्हॅल्यूचं सबट्रॅक्शन करावं लागतं. परंतु एररची मात्र काय करावं लागते, ऍडिशनच करायची असते. लक्षात येत आहे? म्हणजे ऍडिशन असू दे नाहीतर सबट्रॅक्शन असू दे, एररचं काय करायचं, नेहमी ऍडिशनच करायचं, हे लक्षात ठेवा. ओके, तर पुन्हा एकदा सांगतोय, ऍडिशन असेल तर काय करायचं, ट्रू व्हॅल्यूचं ऍडिशन करायचं, एररचं पण ऍडिशन करायचं. आणि सबट्रॅक्शन असेल तर काय करायचं, ट्रू व्हॅल्यूचं ऍडिशन, ट्रू व्हॅल्यूचं सबट्रॅक्शन करायचं आणि एररचं नेहमी काय करायचं आहे, ऍडिशनच करायचं आहे. लक्षात येत आहे? म्हणजे एररचं तुम्हाला काय करावं लागेल, ऍडिशन असू दे नाहीतर सबट्रॅक्शन असू दे, एररचं नेहमी तुम्हाला ऍडिशनच करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं नाही कधीही. लक्षात आलं? सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स. हा जो पार्ट आहे युट्यूबवर तुम्ही काय करा, पुन्हा एकदा सगळा रिवाइज करा. ओके, आता याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये फक्त आपला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा पार्ट राहतोय आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा पार्ट झाला की हा चॅप्टर आपला फिनिश होईल. ओके.